महिनाभरापूर्वी खून तर मुलाचा आता 5 कोटींसाठी खून। निवडणुकीनंतर राज्यात सर्वत्र ईव्हीएम मशीन्स विरोधात आंदोलन। अकोल्यात सगळे पराभूत उमेदवार यांनी ईव्हीएम मशीन विरोधात काढला मोर्चा। देहू रोड परिसरात गुंडांचा धुमाकूळ। 23 वर्षाच्या तरुणाला बेदम मारहाण, तर हातात तलवार, कोयता आणि रिव्हॉल्वर असलेला फोटो सोशल मीडियावर अपलोड करून पोलिसांनाही दिलं आव्हान। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील उंबरठी शिवारात 22 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार। 6 जणांविरोधात गुन्हा दाखल, तर 4 संशयितांना अटक। अंबेजोगा इथल्या गिरवली गावातल्या नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा। शेतमजूर महिला बलात्कार प्रकरणाला 3 आठवडे होऊनही आरोपीला अटक नाही, याचा केला निषेध। आणि रत्नागिरीत आला आंब्याचा राजा हापूस। डझनाला मोजावे लागणार 1000 रुपये। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण राज्यभरातल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी असतात त्या पाहत असतो। आज मात्र ग्रामीण भागातून खूप मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी स्वरूपाच्या बातम्या आलेल्या आहेत, त्या आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। औरंगाबादची बातमी। औरंगाबादमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे। 5 कोटींच्या खंडणीकरता एका 11 वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून करण्यात आला। विशेष म्हणजे ओळखीच्याच तरुणांनी गाडीत फिरण्याचं आणि पाणीपुरी खायला नेतो असं सांगून त्याला आमिष दाखवलं आणि त्याचं अपहरण केलं। अपहरणकर्त्यांना मयत मुलगा ओळखत होता म्हणून त्याचा गळा दाबून खून करण्यात आला। काय आहे हा सगळा गुन्हा, आपण जाणून घेऊया। औरंगाबाद शहरातील हीच ती शांत आणि उच्चभ्रू वस्ती जी आज एका घटनेमुळे थरारली आहे। गुरुकुंज वस्तीत राहणारा 11 वर्षाचा वर्धन घोडे मित्रांसोबत उघड्या गाडीतून फिरायला गेला, तो परतलाच नाही। त्याच वस्तीत राहणाऱ्या अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरेनं वर्धनला फिरायला नेलं होतं। 5 करोडची रॅन्सम त्यांनी हे एक पत्र त्यांनी लिहून ठेवला होता चिठ्ठी घरात की 5 करोड रुपये आणून मला स्माइल स्टोन नगर रोडवर आणून ते पैसे काहीतरी ठिकाणी टाका आणि त्याच्यानंतर बॉडी मुलं आपल्याला परत भेटेल असे एक पत्र पण सापडलेले आहे। आरोपी वर्धनला गेल्या आठवड्याभरापासून हे उघड्या गाडीतून फिरवत होते। काल रात्री 8 वाजता पाणीपुरीसाठी म्हणून आरोपींनी त्याला वेरूळ रोडवर नेलं आणि त्याचा गळा ओढून खून केला। मयत वर्धनचा मृतदेह डिक्कीमध्ये टाकून ते वर्धनच्या घराजवळ आले आणि वर्धनच्या नातेवाईकांना धीर देऊ लागले। काही नागरिकांना संशय आल्यानं नागरिकांनी अभिलाषला प्रश्न विचारले। अभिलाष घाबरला आणि तिथून गाडी घेऊन तो गुपचूप निघून गेला। गाडीत असलेला वर्धनचा मृतदेह त्याने टिळक नगरातील नाल्यात फेकून दिला। मयताच्या घरी जाऊन त्यांना शोधायला मदत केली आरोपितांनी आणि त्यानंतर मग ते कुठे त्यांनी हाडबडाडले, तेव्हा त्यांचा संशय वाढला होता। तर त्यानंतर त्यांनी मग पळत जाऊन मग परत रिपेअर करण्यासाठी पळत जाऊन त्यांनी परत ती बॉडी फेकून आले आणि परत शान जोग्यासारखं त्यांच्यात मिसळले। चिठ्ठीत 5 कोटीची, तेही केवळ 500च्याच नोटांची मागणी केली होती। चिठ्ठीमुळे अभिलाषवरील संशय वाढला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं आरोप कबूल केला। मयत वर्धनच्या वडिलांची 8 वर्षांपूर्वी मुंबईत गोळ्या घालून हत्या झाली होती। ते बांधकाम व्यावसायिक होते। शॉर्टकटमध्ये पैसा कमावून मौज मजा करण्यासाठी हा अपराध केल्याची आरोपींची कबुली विचार करायला लावणारी आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद। औरंगाबादनंतर आपण अहमदनगरची बातमी पाहणार आहोत। श्रीगोंद्यामध्ये खंडणी करता 16 वर्षाच्या अक्षयचं अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्याची हत्या झाली। मित्रांनीच अक्षयची हत्या केल्याचं समोर आलंय। शनिवारी अक्षय राजेंद्र पानवकर हा गायब होता। 20 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती। पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकीही दिली गेली होती। मंगळवारी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस परिसरामध्ये याचा मृतदेह आढळलेला आहे। या प्रकरणी काष्टी गावातील 2 अल्पवयीन मुलं आणि 2 जणांना अटक करण्यात आली आहे।
बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 24 तासांमध्ये 2 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे। खामगाव तालुक्यातील हिवरखेड इथल्या काशीराम वासोकार या शेतकऱ्याने एका टॉवरला दोरी लावली आणि गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। या शेतकऱ्याकडे 2.5 एकर शेती होती, त्यावर सेंट्रल बँकेचं 1,60,000 रुपयांचं कर्ज होतं। दुसरीकडे कोलखेड इथं 45 वर्षाच्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे। या मृत शेतकऱ्याकडे केवळ 1.5 एकर शेती होती, मात्र सततची नापिकी आणि त्यातच बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचं 1 लाखांचं कर्ज डोक्यावर होतं। कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि तरी देखील जिल्ह्यातल्या शेतकरी आत्महत्या थांबताना दिसत नाहीत, त्यामुळे चिंता व्यक्त होतीये। त्याच्यावर महाराष्ट्र बँकेचं कर्ज होतं, शेती पिकली नाही, पडीत पडली, त्याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली। भुसावळच्या साके गावातल्या एका शेतात हरभरा काढण्याचं काम सुरू होतं। यावेळी एका मजुराचा मळणी यंत्रात म्हणजेच थ्रेशर मशीन मध्ये अडकल्यानं करुण अंत झालेला आहे। वांजोळा इथले रहिवासी भाईदास दिलीप माल हे शेतकरी शेतात हरभरा काढण्याचं काम करत होते। याच मजुराचा मळणी यंत्रामध्ये पाय अडकला, तो मशीनमध्ये ओढला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण गावावरच शोककळा पसरलेली आहे। भाईदास दिलीप मालचे हा एकुलता एक असून त्याच्या पश्चात 2 बहिणी, आई, वडील असा परिवार आहे। भाईदास दिलीप मालचे याचं पुढील महिन्यामध्ये लग्नही होणार होतं। देहूरोड परिसरात गुंडांनी धुमाकूळ घातलेला आहे। 22 फेब्रुवारीला लोखंडी पाईप, चाकू आणि तलवार घेऊन 23 वर्षांच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली होती। सध्या पोलिसांनी यातल्या दोघांना ताब्यात घेतलेलं आहे, पण 9 जण अजूनही फरार आहेत। गांधीनगर परिसरामध्ये दहशत माजवत 10 ते 15 जणांच्या सशस्त्र टोळीनं 23 वर्षांच्या तरुणावर देहूरोड इथं प्राणघातक हल्ला केला, शिवाय 14 वाहनांची तोडफोड सुद्धा केली। त्यानंतर हे सगळेच पसार झाले। यातला आरोपी राहुल अलकोंडे यानं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतचा स्वतःचा फोटो अपलोड केलेला आहे। महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देणारी पोस्ट त्यानं सोशल मीडियावर टाकलेली आहे। दुसरीकडे दुसऱ्या दिवशी म्हणजे हा सगळा मारहाणीचा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी याच सगळ्या गुंडांनी हातात तलवार, कोयता आणि रिव्हॉल्वर असलेला फोटो सोशल मीडियावर सुद्धा अपलोड केला आणि रोक सको तो रोक लो असं कॅप्शन सुद्धा त्याखाली लिहिलं। एक प्रकारे त्यांनी या कृतीतून प्रशासनाला, पोलिसाला आव्हानच दिलेलं आहे। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात उंबरठी शिवारामध्ये एका 22 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। पीडित तरुणी ही साक्री तालुक्यातील शेवडीपाडा इथली असून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय। पीडित तरुणी ही सरपण गोळा करण्याकरता उंबरठी या शिवारामध्ये गेली होती। यावेळी परिसरातच विहीर खोदण्याच्या कामासाठी आलेल्या 6 नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला। दरम्यान पीडितेने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि कुटुंबियांना घडल्या प्रकाराबाबत माहिती दिली, मात्र आपली बदनामी होईल या भीतीने कुटुंबाने हे प्रकरण लपवून ठेवलं। दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्वतःच तपास सुरू केला। शेवडीपाडा गावात कारवाईला होणारा विरोध पत्करून पोलिसांनी पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी उपचाराकरता तिला जिल्हा रुग्णालयात सुद्धा दाखल केलंय। दरम्यान या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। 4 संशयितांना अटकही करण्यात आली आहे। शेवडीपाडा मी माझी पोरगं गेली, तिथे 5-7 पोराचा विहीर केला होता, त्याची पोरं रात्री सारखी ते आम्ही सगळं ते वेळावर पोरं सांगलं असं देखील मग आम्ही नव्हते पोरीचे पोरं वळीच्या काळात या पोरीचे विहीरचं काम चालू होतं। त्या 5 पोराचं आणि उंबरठी साहेब देणं पाहिजे, 6 पोरं न्याय मिळाला पाहिजे। तर अंबेजोगाई तालुक्यातील गिरवली इथं 7 फेब्रुवारीला एका नराधमाने शेतमजुरी करणाऱ्या महिलेवर बलात्कार केला। हा नराधम गिरवली गावातलाच राहणार आहे। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होऊन 3 आठवडे उलटले तरी बलात्कार करणाऱ्याला अजूनही पोलिसांनी अटक केलेली नाही आणि याच्याच निषेधार्थ गिरवली गावकऱ्यांनी काल अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला। या मोर्चात नागरिकांसह बैलगाड्या सुद्धा सहभागी करून घेण्यात आल्या होत्या। नागरिकांनी आपापल्या घरांना कुलूप लावलं, जनावरं, महिला, लहान बालक, ग्रामस्थ सगळेच एकत्र जमले आणि त्यांनी हा विराट मोर्चा काढला।
महिलांच्या सुरक्षेबाबत पोलीस गंभीर नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. आरोपीला लवकरात लवकर पकडण्याची मागणीही या ग्रामस्थांनी केली आहे. या सगळ्याच गुन्हेगारी स्वरूपाच्या बातम्या मन सुन्न करणाऱ्या आहेत. अनेक प्रश्न समाजात आजूबाजूला घडत असलेल्या घटनांविषयी निर्माण करणारे आहेत. मात्र या व्यतिरिक्तच्या अजून काही घडामोडी पाहण्यासाठी भेटूया एका छोट्या ब्रेकनंतर. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये परळीत आपलाच विजय होईल असा दावा केलाय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी. नगरपालिका जिल्हा परिषदेच्या विजयानंतर विधानसभेतही पंकजांचा थेट पराभव करू असा दावा धनंजय मुंडे यांनी केला. सहानुभूतीचं राजकारण आता परळीत चालणार नाही असा इशारा त्यांनी पंकजा मुंडेंना दिला आहे. मला त्यांच्या राजीनाम्याच्या याच्यावर एकूणच सुरुवातीलाच मला माहीत होतं की हे सगळं एक सहानुभूती पुन्हा नव्याने निर्माण करायची अशा पद्धतीचं एक राजकारण चाललंय. मुळात सहानुभूतीवर आता लोक मत देत नाहीत हे या निवडणुकीत त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं. आता तरी काम करावं लागतं हे लक्षात घेण्याच्या ऐवजी राजीनामा देणं म्हणजे हे निवळपणाने पुन्हा एकदा सहानुभूतीकडे असा एक विषय मला वाटतो. राजीनामा नाट्य होतं थोडक्यात. धडाधड विधानसभेला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे असाच सामना रंगणार आहे. ही विजयाची पुनरावृत्ती विधानसभेत आपल्याला घोडदौड कायम पाहायला मिळेल धनंजय मुंडेंची. नक्कीच, अगदी नक्की. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काय होणार विजय आताच निश्चित आहे धनंजय मुंडे या निवडणुकीतच जवळजवळ ठरलेला आहे. आता ते येणाऱ्या काळात कळेल की काय परिस्थिती निर्माण. निवडणुकीनंतर राज्यात सर्वत्र ईव्हीएम मशीन्स विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचं लोण अकोल्यात सुद्धा पोहोचलेलं आहे. अकोल्यामध्ये सगळे पराभूत उमेदवार ज्यांनी ईव्हीएम मशीन विरोधात मोर्चा काढला. भाजप सोडून इतर सगळ्या पक्षांचे नेते आंदोलनात सहभागी झाले होते. ईव्हीएम मशीन विरोधात राज्यात सर्वत्र आंदोलनं सुरू झाली आहेत. अकोला महापालिकेतही भाजपनं 80 पैकी 48 जागा जिंकून विरोधकांचा सुपडा साफ केला. मात्र पराभूत उमेदवारांना हा कौल काही मान्य नाही. अकोल्यात भाजप सोडून सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत ईव्हीएम विरोधी कृती समितीची स्थापना केली आहे. समितीच्या वतीने शहरात ईव्हीएम मशीन्सची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. पुन्हा एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथं समाजासमोर आदर्श ठेवावा अशी घटना घडली आहे. 22 वर्षांच्या निशांत बोबडेची 21 तारखेला खरं तर गाडी स्लिप झाली आणि पुण्यात बालेवाडी फाटा टर्निंगला त्याचा अपघात झाला. या अपघातात एका गाडीला अडकून तो फरफटत गेला. एका डॉक्टर महिनेला त्याला रुग्णालयात नेलं, पण 3 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर त्याचा ब्रेन डेड झाला. निशांतच्या आईने हे दुःख उराशी ठेवून अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आणि काही तासांमध्येच निशांतचं हृदय मुंबईला पाठवण्यात आलं. हृदयासोबत किडनी, लिव्हर, स्किन यासह एकूण 8 अवयव दान करण्यात आले. ही सगळी प्रक्रिया पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पार पडली. सह्याद्री हॉस्पिटल परिसरामध्ये यावेळी वी लव्ह यू निशू, वी लव्ह यू निशू असा आवाज घुमत होता. त्या ठिकाणी जवळपास 3 ते 4 दिवस तो व्हेंटिलेटरवर होता. परंतु डॉक्टरनी शेवटी निर्णय दिला की हा ब्रेन डेड झालेला आहे आणि हा आता वाचू शकत नाही. त्यामुळं त्यांनी त्याच्या आई वडिलांना रिक्वेस्ट केली ऑर्गन डोनेशन करायची आणि अशाच पद्धतीने सगळे नातेवाईक त्या ठिकाणी जमा झालेले होते
आणि शेवटी त्यांनी ऑर्गन डोनेट करण्याचा निर्णय घेतला. सगळं समजावून सांगितलं नीट की ब्रेन डेड म्हणजे काय, आणि आता तो जरी चांगला झाला तरी सुद्धा फक्त बेडवर पडून राहील, त्याला काहीही कळणार नाही, त्याच्याकडून कुठलं काम होणार नाही का काहीच नाही. त्यामुळे मग तिने निर्णय घेतला की ऑर्गन डोनेशन जर केलं तर त्याच्या इतर लोकांच्या रूपात तो जिवंत राहील. तर मोठ्या कष्टाने तिने हो म्हटलं आणि सगळ्यांची संमती होती ऑर्गन डोनेशनला. अंगभूत शिक्षणाची गोडी आणि जिद्द असेल तर कोणत्याही संकटाचा सामना अगदी सहज करता येतो, याचा प्रत्यय आलाय एका 12 वर्षाच्या मुलामुळे. जन्मदातच दोन्ही हात नसलेल्या विद्यार्थ्यानं स्वतःच्या पायावर शिक्षणाचं आणि आयुष्याचं ओझं उचललं आणि आपलं शिक्षण पूर्ण केलंय. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील एका आश्रमशाळेत 5वीत शिकणाऱ्या गौस शेख या मुलानं तो जन्मजातच अपंग असल्याने पायाने लिहायला सुरुवात केली. दोन्ही हात त्याला नाहीत, त्यामुळे त्याच्या अपंगत्वावर निराश न होता या अपंगत्वालाच त्यांना आपली ताकद बनवली आणि शिक्षणाची भरारी घेतली. त्याच्यासोबत शिकणारे जे विद्यार्थी आहेत, शिक्षक किंवा आई वडील आहेत, त्यांनी सगळ्यांनीच गौसचं कौतुक केलेलं आहे. त्या सगळ्यांनाच त्याचा अभिमान वाटतो. हात नसले तरी देखील गौसला मोठेपणी कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचं आहे. या सगळ्या होत्या गावाकडच्या घडामोडी. आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. जाताना पाहणार आहोत हेडलाईन्स. देहू रोड परिसरात गुंडांचा धुमाकूळ. 23 वर्षाच्या तरुणाला बेदम मारहाण, तर हातात तलवार, कोयता आणि रिव्हॉल्वर असलेला फोटो सोशल मीडियावर अपलोड करून पोलिसांना आव्हान. 5 कोटींच्या खंडणीसाठी औरंगाबादमध्ये 10 वर्षांच्या मुलाचा खून करून मृतदेह नाल्यात फेकल्याची आरोपींची कबुली. आणि रत्नागिरीत आला आंब्यांचा राजा हापूस. डझनाला मोजावे लागणार 1000 रुपये.